हा पहिला चौदा राजांच्या राजवाड्यामध्ये बेडरूम आहे. किल्ला मागच्याहून पाहतो डायरेक्ट आपण राजांच्या बेडरूम मध्ये आलात. जेवढी रायगडावरती येऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीची जागा पवित्र आहे ना, तेवढीच जागा या रायगडावरती राजांच्या राजवाड्यातली जागा पवित्र आहे. कारण महाराजांचं शेवटचं महाराजांचं याच चौथऱ्यावरती महाराजांचं निधन झालं. देवआज्ञा रायगडावरती याच चौथऱ्यावरती झाली. ते बोर्ड लावले आर्कोलॉजिकल राजांचा राजवाडा म्हणून, पण जागा कुठली दाखवता येत नाही. फक्त या बेडरूम मध्ये महाराजांचं निधन झालं. आणि हा 2 नंबर चौथरा राजांच्या राजवाड्यात हे त्यावेळेचं स्वयंपाकघर, राजांचं किचन रूम. 3 नंबर चौथरा समोरचा 200 फूट लांबे चौथरा राजांचं सचिवालय, महाराजांना बांधलेलं त्यावेळेचं मेन ऑफिस दफ्तरखाना. आणि 4 नंबरचं चौथरा त्याला मराठी सदर बोलतात. सदर म्हणजे दिवाणी खास लोकांची बैठक करण्याची जागा. एक दिवाणी आम दरबार होता जो आम जनतेसाठी होता. त्या छत्राच्या पलीकडे जिथे राज्याभिषेक झाला ती जागा आम दरबार आम जनतेसाठी. आणि हा दिवाणी खास लोकांची बैठक या राजवाड्यात या चौथऱ्यावरती व्हायची. आज आपण रायगडावरती रोपवे प्रकल्पाने आलात ना, तोच कडा हिरकणी माता बाळासाठी रायगडावरनं खाली उतरून गेली होती. हिरकणची स्टोरी ऐकून वाचून सगळ्यांना माहिती आहे ना, चौथीच्या पुस्तकात होती. रायगडाचा पश्चिमेकडचा लास्ट टोक ज्या कडावने हिरकणी माता बाळासाठी उतरली तिथे डोंगर कडे तासला गेला. तटबंदी मोठा बुरुज बांधला, त्या बुरुजाला नाव दिलं इतिहासात हिरकणीचा बुरुज. हिरकणची गोष्ट सगळ्यांना ऐकून वाचून माहिती आहे. हिरकणच्या गोष्टीतून तुम्हाला छोटीशी कविता ऐकवतो. म्हटलं रायगडावर राजधानी ती, रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐका अजूनी येथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वाळूसरे या नावाचे, राहत होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नावत्या तडपदर घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्याने कीच्या धंद्यावरी. एके दिवशी दूत घालिता हिरा क्षण भरवी सावली, ध्यानी नाही आलं तिच्या सांज वेटवून गेली. सूर्यदेवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, मनात भ्याली हिरा म्हणाली घरी तान बाळ माझे. हात जोडून करी विनवणी म्हणे गडकरी खाली जाऊ द्या मला, गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांच्या माला. बाळाच्या आठवे झाली माय मावळी वेडपिशी, कडा उतरुणी धावत जाऊनी ती बाळाला ती घे कुशी. अतुल्य धाडस पावणी महाराज स्तंभित झाले, हिरास साडी चोय देवणे प्रेमे सन्मानित केले. कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची. आणि कथा युके त्या जुनी येथील हिरकणी या बुरुजाची, कथा ऐकूया त्यातून येथील हिरकणी या बुरुजाची. महाराजांनी आपल्या हिरोजी इंद्रोकांना सांगितलं ज्या कड्यावने एक आई एका बाळासाठी रात्रीच्या डोंगर उतरते तो उद्या शत्रू सहज या गडावरती हल्ला करण्यासाठी येऊ शकतो. शत्रू त्या कड्यावरनं खाली उतरून जाईल म्हणून जा हिरोजी डोंगर कडा तासून घ्या, तिथे तटबंदी मोठा बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या इतिहासात हिरकणीचा कडा. म्हणून रायगडाचा पश्चिमेकडचा लास्ट टोक आहे हिरकणीचा बुरुज. इथून आपण आता गडाची समोरची बाजू पाहून राजांचा दरबार सिंहासन पाहण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी.